गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग प्रदीप. गुड इव्हनिंग आरती, प्रीती, कृष्णा. चला, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का? गुड इव्हनिंग. आवाज येतोय का? आवाज येत असेल तर साऊंड क्लिअर असेल चेक करा, जेणेकरून आपण कसे सुरू होऊ. प्रशांत, आवाज येतोय असं त्याचं म्हणणं आहे. गुड इव्हनिंग प्रशांत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह शिकेमध्ये आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्र वाली तालुका आमच्या वतीने होणाऱ्या लाईव्ह शिकेमध्ये आज आपलं स्वागत आहे. शिष्यवृत्ती व पाचवी सैनिकी स्कूलमध्ये शहरी ग्रामीण सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. आजची लाईव्ह तासिका याचे आमच्या लाईव्ह तासिकेचे काही वैशिष्ट्य थोडक्यात तुम्हाला सांगतो. दररोज आपल्याला लाईव्ह तासिका पाहता येणार आहेत. दोन पेक्षा जास्त किंवा किमान एक तरी तासिका रोज घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला परीक्षेसाठी सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शाळेतील रेकॉर्डेड लेक्चर प्लस युट्यूबवरील लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अनलिमिटेड वेळा यूज करता येणार आहेत. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 ते जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सराव टेस्ट शिक्षकाला आणि पालकांना मला सांगण्यास आनंद होतो की आपल्या पाल्याने आपल्या विद्यार्थ्यांनी सराव टेस्टचा निकाल आपण कधीही पाहू शकता, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती आपण किती झाली किंवा किती कमी आहे किंवा कोणत्या गोष्टीत आपली उणीव आहे ते आपण शोधू शकता. त्याचबरोबर आपल्याला PDF स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक अभ्यास होईल. त्याचबरोबर आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यात येते की पूर्णपणे सर्व अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवण्यात येईल. त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, युट्यूब चॅनल जॉईन करायचं, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, प्लस व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून लाईव्ह लेक्चरच्या लिंक आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. त्याचबरोबर अशा प्रकारच्या क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 आहे. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हे सगळे क्लास आपणास फ्री उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास सांगण्यात येत आहे. चला तर इयत्ता 5वी जवाहर नवोदय साठी आज लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. यामध्ये आपणास की आपण कोणत्याही प्रकाशाचं जर पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करता येतो. पण आमच्या निदर्शनास आलं की तेवढे उतारे आपल्याला पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळं आमच्याकडून 200+ स्वरूपात नोट्स उतार्यांच्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातील, प्लस 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, जेणेकरून विद्यार्थी स्वयंमूल्यमापन करतील. शिक्षकही आणि त्या घटकाचं स्वयंमूल्यमापन करू शकतात त्या ऑनलाईन सराव टेस्टच्या माध्यमातून. त्याचबरोबर मराठी विषयासाठी उतार्यासाठी 50+ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्याकडून आयोजित होतील. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. चला, मी सोमनाथ सोनवणे आपणास सर्वांना या आजच्या तासिकेमध्ये उतारा क्रमांक 27 आज आपण पाहत आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत. गुड इव्हिनिंग. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर आधारित उतारा सराव चाचणी क्रमांक 23 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्या अभ्यास करून 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषेतील 20 प्रश्नाचे जे 25 गुण आहेत ते पैकीचे पैकी मिळवाल अशी आम्ही आपणास खात्री देतो. चला, वेळ न दवडता तुमच्यासाठी 1 मिनिटाचा हा उत्तर काळजीपूर्वक वाचाल आणि या उत्तरावर आलेल्या 5ही प्रश्नाचे योग्य उत्तर द्याल. चला, तुमच्यासाठी 1 मिनिट.
चला, आपला उत्तर वाचून झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उत्तर वाचून दाखवतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावरील सर्व प्रश्न योग्य उत्तर आपल्याला चॅट बॉक्स मध्ये टाईप करता येते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 27, संशोधक वृत्ती असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करते. आता हेच पहा ना, 1910 मध्ये भिसे आजारी पडले, त्यावेळी त्यांना एक औषध देण्यात आले होते आणि त्यामुळे ते ठीक देखील झाले. आता देवाचे आभार मानायचे सोडून त्यांनी औषधाची चिकित्सा केली. त्यावेळी त्यांना आयोडीन हा एक घटक खूप महत्वाचा आहे. त्यांनी या आयोडीनचा उपयोग करून बेसलिन नावाचे औषध बनवले. या औषधाचा पहिल्या महायुद्धामध्ये भिसे यांची आर्थिक बाजू भक्कम झाली. हे बेसलिन बाहेरून लावायचं होतं, पोटात घेण्यासाठी त्याचा उपयोग नव्हता. त्यामुळे यातच पुढे संशोधन करत त्यांनी पोटात घालण्यासाठी ॲटोमेडियन नावाचे औषध बनवले. रक्तदाब, आतड्याचा आजार, पायरिया, मलेरिया यासारखे अनेक रोगावर असलेले हे औषध भारतात सर्वात स्वस्त उपलब्ध व्हावे यासाठी डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी भारतीय कंपन्यांना देखील त्याचा पारून दिला. पहा, हे शास्त्रज्ञ होते, त्यांनी औषधावर केलं होतं, त्यांच्याबद्दलचा हा उतारा आहे. आणि ही घटना महायुद्धाच्या काळातली, ज्यावेळेस भरपूर सैन्य कमी व्हायचे आणि त्यांच्या जखमावर आजही आपण सरकारी दवाखान्याचं जर रक्तस्राव झाला म्हणून गेलो तर तिथं आपला सर्वप्रथम जखम साफ करून आयोडीन लावलं जातं. शोध भिसे यांनी लावलेला आहे. चला, तुमच्या संशोधक वृत्तीची व्यक्ती म्हणजे काय? संशोधक वृत्तीची व्यक्ती बरोबर टिंबटिंब. पर्याय ए, कोणत्याही गोष्टीकडे सहजपणे पाहणे. पर्याय बी, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करणे. पर्याय सी, प्रत्येक गोष्टीमध्ये चिकित्सा करत नाही. आणि पर्याय डी, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेत. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रशांत बी, ओम बी, अमृता आदित्य बी उत्तर टाकताय. श्रीयोग बी उत्तर देतोय. कृष्णा बी देतोय. भवर यशश्री बी उत्तर देते. सृष्टी गंधाळ बी. प्रदीप सानप बी. महेश सानप, असवरी सानप बी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही उतारा ऐकलाय चांगला आणि वाचला पण होता. सर्व विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलंय. अभिनंदन, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं. चला, या उत्तरावरील दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, किशोरे बी उत्तर देत आहे. खाडे उत्तर देत आहे. अभिनंदन. प्रश्न दुसरा, डॉक्टर भिसे यांनी घेतलेले औषधामुळे समजले. काय समजले त्यांना? पर्याय बी, कॅल्शियम हा घटक महत्वाचा आहे. पर्याय बी. पर्याय सी, आयोडीन हा घटक महत्वाचा. प्रशांत सी उत्तर देतोय. ओम सी उत्तर देतोय. भवर सी उत्तर देत आहे. वैष्णवी सी. श्रीयोग सी उत्तर. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर देत आहे. किशोर सी उत्तर देत आहे. कृष्णा उत्तर देत आहे. सृष्टी गंधाळ सी उत्तर. अमृता सानप, आदित्य सानप सी उत्तर देत आहे. प्रदीप सानप सी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी. सी हा पर्याय प्रश्न दुसऱ्याचा अगदी. डॉक्टर भिसे यांनी घेतलेल्या औषधामुळे त्यांना समजलं आयोडीन, पर्याय सी, आयोडीन हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. अभिनंदन. खाडे सी उत्तर देत आहे. खाडे करताना प्रश्न 2, प्रश्न 1 असं टाकत चला. गोरे पहिल्या प्रश्नाचं उत्तर डी देत आहे, चुकीचं आहे.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी होतं. चला तुम्ही मागं पडला असेल तर टच करून लाईव्ह या. चला, पेनिसिलिन औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? पेनिसिलिन औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? पर्याय 1 पहिल्या महायुद्धात, पर्याय बी महायुद्धात, पर्याय सी आजारी पडल्यास आणि पर्याय डी यापैकी नाही. पहा, या उतारातली आपली 5वी ओळ वाचली तुम्ही तर तुम्हाला लगेच याचं उत्तर सापडेल. 5व्या ओळ याचं उत्तर आहे पहा, इथं दिसतंय तुम्हाला. वैष्णवी ए, ओम ए, प्रशांत ए, कृष्णा ए, महेश सानप, असवरी सानप. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत प्रशांत सानप ए उत्तर, अमृता सानप, आदित्य सानप ए उत्तर. प्रदीपने मेसेज डिलीट केलाय. भवर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. किशोरी हे उत्तर. पांडव स्त्रीयोग तिसऱ्या प्रश्नात सी उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं आजारी पडल्यावर. संदीप गोरे हे उत्तर देत आहे. पुष्टी गंडाळ ए, मोहन खाडे ए, प्रदीप सानप ए. सर्व काय यामध्ये फक्त संदीप पांडव यांनी जो सी उत्तर दिलंय प्रश्न तिसऱ्याचं सी. आजारी पडल्यावर तर उपयोग होतोच, पण प्रश्न जर नीट वाचला, पेनिसिलिन औषधाचा उपयोग केव्हा करण्यात आला? आता सध्या आपण आजारी पडल्यानंतर करतोय, जखम झाल्यानंतर करतोय, पण केव्हा, सगळ्यात पहिल्यांदा केव्हा करण्यात आला? तर त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. पांडव उत्तर नीट वाचा, प्रश्न नीट वाचला तरच तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ कळेल आणि उत्तर समजेल. अंदाजे उत्तर देऊ नका. चला, तुमच्यासाठी या स्क्रीनवर या उत्तरातील चौथा प्रश्न. ॲटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही? ॲटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही? पर्याय ए जागा, पर्याय बी मलेरिया, पर्याय डी पायरिया आणि पर्याय सी पायरिया, पर्याय डी मधुमेह. ओम सोनवणे डी, वैष्णवी डी, महेश सानप, असवरी सानप डी, प्रशांत सानप डी, प्रदीप सानप डी, अमृता सानप, आदित्य सानप डी, कृष्णा डी, पांडव पर्याय डी टाईप करा, 4 पर्याय डी करत चला. भोवर डी. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी चौथ्या प्रश्नाचं उत्तर कोणीही चुकलेलं नाही, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. प्रश्न चौथा, ॲटोमिडिया कोणत्या रोगावर गुणकारी नाही असं विचारलं होतं. तर ॲटोमिडिया मलेरियावर गुणकारी आहे, मधुमेहावर गुणकारी आहे, रक्तदाबावर गुणकारी आहे, पायरियावर गुणकारी आहे, या आजारावर तो गुणकारी आहे. उतारामध्ये खालून चौथी ओळ जर वाचली आपण, खालून चौथी, सृष्टी गंडाळ डी उत्तर देत आहे. भोवर डी, खाडे डी, गोरे डी, किशोर डी उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही, सर्व विद्यार्थ्यांचं डी पर्याय चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने केलेले चिंतन म्हणजे? प्रत्येक गोष्टीवर बारकाईने चिकित्सकता, पर्याय बी वैष्णवी सानप, आदित्य सानप ए,
प्रशांत ए, महेश सानप, असावरी सानप ए, संदीप गोरे ए उत्तर देत आहे, किशोरे ए उत्तर, ओम ए पण बरोबर असू शकत नाही, चुकीचे असू शकतं. काही जण दुसऱ्याचं बघून टाकण्याचा प्रयत्न करतात असं जाणवायला लागले. कृष्णा ए, आसावरी सानप, महेश सानप ए उत्तर देत आहे. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी ए उत्तर देते. अभिनंदन यशस्वी. चला, आज आपण 27 याची लाईव्ह तासिका आयोजित केली होती, संपत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये असंच तुम्ही रिस्पॉन्स देत चला. आपल्या मित्रांपर्यंत हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा, लिंक फॉरवर्ड करा, जेणेकरून आपले मित्र नातेवाईक या लाईव्ह तासिकेचे लाभ घेऊ शकतील. तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन लिंक मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळतं. शेअरने आम्हाला काही पैसे मिळत नाहीत. आम्ही आमच्या साठी ज्या उपक्रम करत होतो ऑनलाईन तासिकेचा, तोच आम्ही गुगल मीट, झूम मीटच्या ऐवजी युट्यूब लाईव्ह करत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा, या ऑनलाईन तासिकेचा लाभ मिळतो. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला तर तुम्हाला ज्या दिवशी जॉईन झाला तिथून पुढचेच प्रश्नाचे लिंक उपलब्ध होतील, पीडीएफ उपलब्ध होतील. पण टेलिग्राम जर आपण जॉईन झाला तर तुम्हाला सर्व सराव टेस्ट, सर्व पीडीएफ, सर्व शैक्षणिक मटेरियल, डिजिटल मटेरियल सगळं साहित्य तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध राहील. चला तर आज आपण इथं उत्तरा क्रमांक 27 थांबवतोय. लगेच आपण पुढचा उत्तर घेणार आहोत. धन्यवाद. लाईव्ह तासिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्ह तासिका घेण्यात येत आहे. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या आमच्या या लाईव्ह तासिकेमध्ये स्वागत. आमच्या तासिकेचे, आमच्या क्लासेसचे काही वैशिष्ट्य पहा घेतले जातील. त्याच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरती पाठवल्या जातील. सराव संच आपल्याला परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून वर्षभर केलेल्या अभ्यासाचा आपल्याला अंदाज आणता येईल की आपले कोणते प्रश्न चांगले येतात, कोणते घटक चांगले पक्के झालेत, कोणते कमी झालेले, जेणेकरून त्या घटकाचा परत आपल्याला झालेले व्हिडिओ प्लस युट्यूब वरती झालेले लेक्चर स्वरूपात अनलिमिटेड व्ह्यूज मिळतील. त्या लिमिटेशन नाही, आम्ही तो पब्लिकली डाटा ठेवलाय, प्रायव्हेट केलेला नाही. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्त सराव टेस्ट आमच्याकडून उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर शिक्षकांना आणि पालकांना आम्हाला सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्याने, आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपण कधीही पाहू शकता आणि आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या मुलाची प्रगती पाहू शकता. मुलं सराव टेस्ट एकच वेळा नाही शकता, जेणेकरून त्या सराव टेस्ट मध्ये सगळे प्रश्न बरोबर येतील आणि आपला तो घटक पूर्ण असा अभ्यास करून होईल. त्या सराव टेस्ट वारंवार सोडवा. पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचबरोबर आम्ही अशी हमी देतो की 5वी जवाहर नवोदय, 5वी लाईव्ह तासिकेच्या मार्फत, रेकॉर्डेड तासिकेच्या मार्फत तुम्हाला शिकवला जाईल. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या तासिकेचे क्लासेसची फी 5,000 ते 25,000 आहे, पण आमच्या शाळेच्या वतीने हे तुम्हाला करून दिले जात आहे. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा, शेअर करायचा आहे, लाईक करायचा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून सर्व शैक्षणिक डिजिटल साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, ते म्हणजे टेलिग्रामवरती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयातील 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन करत आहोत. आम्हाला आपला सांगण्यास आनंद होतो
की आमच्याकडून 200+ PDF स्वरूपात उतारे उपलब्ध होते. तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक वापरलं तर 50 ते 60 उतारे तुम्हाला आपल्या भाषा विषयाचे पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही जाणवलं, म्हणून आम्ही जास्तीत जास्त उतारे आपणास PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर ऑनलाईन 200+ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. उतार्यासाठी 50 लेक्चर तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देत आहोत. मी आपल्यासाठी उतारा क्रमांक 28 घेऊन आलो आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण उतार्यावर जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 28 मधील प्रश्नाचं आयोजन केलं आहे. भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण पैकी मिळवा याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त तुम्ही तो सराव करायचा आहे. तुमच्या समोर उतारा क्रमांक 28 स्क्रीनवर शेअर केलेला आहे. तो तुम्ही 1 मिनिट तुम्हाला अवधी देतो. 1 मिनिटाच्या अवधीमध्ये तो काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला त्या उतार्यावरील स्क्रीन गेली का? तुमच्या समोर स्क्रीन आलेली आहे. उत्तर क्रमांक 28 काळजीपूर्वक वाचा. तुमचा उत्तर झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि मी उत्तर वाचतो. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण चॅट बॉक्स मध्ये बरोबर देऊ शकाल. चला तर काळजीपूर्वक ऐका, डिस्टर्ब होणार नाही, शांत बसा. मानवी विकासात शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण माणसाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाशिवाय आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना देण्यात आले नाही तर अर्धे समाज मागासलेला राहील. आजकाल जगात पुष्कळशा भागात आपणा स्त्रिया शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. परिणामतः समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे आणि त्याच बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करत आहे. असा हा उतारा आहे. स्त्रीच्या शिक्षणामुळे आपल्या देशाची समाजाची कशी प्रगती होते याबद्दल दवडता तुम्हाला या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर उत्तर आहे. खाली लाल रंगामध्ये प्रश्न आहे आणि त्याच्याच प्रश्नाचे 4 पर्याय खाली तुम्हाला ABCD आहे. परीक्षेमध्ये असे 4 पर्याय असणार आहेत. त्या 4 पैकी योग्य पर्यायाचा आपल्याला परीक्षेमध्ये गोल करायचा आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या समोर उत्तर क्रमांक 28 मधील पहिला प्रश्न. आदित्य सानप बी उत्तर देत आहे. प्रशांत सानप बी. वैष्णवी सोनवणे बी. ओम सोनवणे डी उत्तर देतोय. प्रयोग बी. सृष्टीगंडाळ बी. खाडे बी. खाडे. प्रश्न क्रमांक टाकत चला, जेणेकरून मला समजेल प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत आहे.
कृष्णा बी उत्तर देतोय. चला, कोण सोनवणी सोडला, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. स्त्री मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व आहे, कारण योग्य पर्याय बी, ते त्याच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाची गरज आहे, त्याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर प्रश्न दुसरा. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण पर्याय ए, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. पर्याय बी, स्त्रियांना काम करणे आवडते. पर्याय सी, फक्त स्त्रियांचा समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील. आणि पर्याय डी, निसर्गात स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात. श्रीयोग उत्तर टाकत चल. कमेंटमध्ये उत्तर येत राहतात. सगळ्यांचंच नाव घेणं कधी कधी विसरतो मी. समोर दिसलेल्या कमेंट वाचताय. कृष्णा हे उत्तर, ओम हे उत्तर, पांडव हे उत्तर, चला उत्तर क्रमांक 28 मधील प्रश्न दुसरा. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत उपयुक्त जरुरीचे आहे, कारण चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपले सवंगडी इतर मित्र याचा लाभ घेऊ शकतील. आदित्य सानप, अमृता सानप हे उत्तर देत आहे. भवर यशस्वी बी उत्तर देते पहिल्या प्रश्नाचं, बरोबर आहे. मागं पडलेस थोडी, लाईव्ह या. किशोर दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देत आहे. चला, दुसऱ्या प्रश्न उत्तर ए देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. माझ्या मते कोणाचंही उत्तर चुकले, सृष्टी गंगाळ ए. चला, असाच अभ्यास चालू ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सुट्ट्यातही तुम्ही अभ्यास करतात याचा मला खूप खूप आनंद होतोय की तुम्ही सुट्ट्या घेताय, अभ्यासही करताय. चला, प्रश्न दुसरा. स्त्रियांना शिक्षण घेणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होईल. चला, तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न तिसरा. शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे, कारण शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे, कारण ए, तो परिश्रम करत नाही. बी, तो अंधश्रद्धाळू राहतो. सी, तो स्वतःच्या चरित्रार्थ चालू शकत नाही. आणि डी, त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. प्रश्न तिसरा. अमृता सानप, आदित्य सानप, वैष्णवी, प्रशांत, ओम खाडे, वैष्णवी बी, श्रीयोग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी देतोय. श्रीयोग उत्तर नीट वाच म्हणजे कळण. तुझं उत्तर तू शोधू शकतोस कोणतं बरोबर आहे. भवर दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर देत आहे. तुम्ही पाठीमागं पडलाय. चला, प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर टाका. चला,
श्रीने डी उत्तर दिलंय, पण प्रश्न क्रमांक टाकलेला नाही. कितव्या प्रश्नाचं डी उत्तर आहे? पहिल्या, दुसऱ्या की तिसऱ्या? इंटरनेट कधी कधी स्लो असल्यामुळे आपलं उत्तर उशिरा जात किंवा माझ्याकडे उशिरा पोहोचतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अभिनंदन. प्रश्न तिसरा याचं योग्य उत्तर आहे डी. किशोर डी उत्तर टाकले. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. मानव हा पशुप्रमाणे आहे कारण त्याच्या मानसिक शक्तीचा विकास. तुमच्या समोर प्रश्न चौथा. स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? पर्याय ए, मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत. पर्याय बी, अंधश्रद्धा व वाईट चालींना वेगाने नाश होत आहे. पर्याय सी, स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहे. आणि पर्याय डी, स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत. पहा, 3 पर्याय तुम्हाला गोंधळून टाकू शकतात, तरी पण तुमच्याकडून योग्य उत्तराची अपेक्षा. प्रशांत त्याचं म्हणणे बी, अंधश्रद्धा व वाईट चाली वेगाने नाश होतात. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. अमृता सानप, आदित्य सानप बी उत्तर देत आहे. सृष्टी गंडाळ उत्तर टाक. सी उत्तर दिलंय चौथ्या प्रश्नाचं. उत्तर देत आहे, सॉरी बी उत्तर देत आहे. अंधश्रद्धा ही वाईट वेगाने नाश होत आहे. त्याकडे जायचंय, वेळ होतोय. वैष्णवी बी उत्तर देते. चला, चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चांगले प्रतिसाद देत आहे तुम्ही. सृष्टी गंधाळ बी उत्तर देते. चला, अभिनंदन बेटा. चला, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न चौथा. स्त्री शिक्षणाने कोणते चांगले परिणाम झाले आहेत? तर स्त्री शिक्षणाने अंधश्रद्धा व वाईट चाल स्त्रिया ही बरोबरीने काम करत आहेत कारण जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रिया ही काम करत आहेत कारण स्क्रीन स्टॉप झाली. शेवटचा प्रश्न, या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न 5वा तुमच्या समोर स्क्रीनवर. जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत कारण ए, त्या अंधश्रद्धाळू आहेत. पर्याय बी, त्या पुष्कळ पैसे मिळवत आहेत. सी, त्या सुशिक्षित आहेत. आणि डी, त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. चला, योग्य उत्तर टाका. प्रशांत डी. चला, शेअर करा, सबस्क्राईब करा, आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. श्रीने उत्तर सी सांगितलंय 5व्याचं. कृष्णा हे उत्तर येत आहे. आता मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ आहे. 5व्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांचं चुकतंय. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्या. बऱ्याच जण प्रश्न 5वा. जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करत आहेत कारण बऱ्याच जणांचं उत्तर चुकीचं येत आहे. अमृता सानप डी, आदित्य सानप डी, किशोरे डी, कृष्णा
डी उत्तर यशस्वी बी टाकलंय, गोरे बी दिलंय, खाडे पाचव्या प्रश्नाचं उत्तर नाही टाकलं, फक्त प्रश्न क्रमांक टाकलाय. श्रीनिशी उत्तर दिलंय, कितव्या प्रश्नाचं कळत नाहीये. खाडे पाचव्या प्रश्नाचं जे उत्तर एकीकडे 5 एकीकडे डी, असं नाही, सोबत टाकत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, संदीप पांडव सी उत्तर. चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायी क्रमांक डी, त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. प्रश्न 5वा, जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करत आहेत कारण त्या पुरुषाच्या बरोबरीच्या आहेत. अशा प्रकारे आजचा उत्तर क्रमांक 28 येथे संपतो. चला धन्यवाद. मी चांगला प्रतिसाद दिला. आपले यूट्यूबला लाईव्ह जरी कमी असले तरी यूट्यूबचा रेकॉर्डेड व्हिडिओ बरेच जण व्ह्यू करतात, वेळेअभावी ते जॉईन होऊ शकत नाहीत. त्यामुळं ही लिंक पुढं शेअर करत चला, जेणेकरून ज्यांच्याकडे आता वेळ नाही ते नंतरही ते व्हिडिओ पाहून अभ्यास करू शकतील. ज्याच्याकडे कधी नेट नसतं, कुणाकडे कधी मोबाईल उपलब्ध नसतो, पालक बाहेरगावी असतात, गावात गेलेले असतात, जेव्हा पालक उपलब्ध होतील तेव्हा ते मुलं ते रेकॉर्डेड लेक्चर ऐकून स्वतःचा अभ्यास करू शकतील. त्यासाठी आपला हा मेसेज पुढे फॉरवर्ड करा. विद्यार्थी मित्रांनो, मेसेजची लिंक मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी, सर्व लिंक, PDF, सराव टेस्ट उपलब्ध होतील. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अशा प्रकारे आज आपण येथे ही तासिका थांबवतोय. गुड नाईट, सी यू टुमॉरो. उद्या सकाळी 7 वाजता लाईव्ह तासिका घेऊ आपण. धन्यवाद.